राहुल भोईर इथून मात्र बॅटिंग करताना आपण पाहतोय. कांदळी संघ महाविद्यालय देखील क्वालिफायर झाला. ती एक ट्रॉफी आज त्यांच्या नावावरती येईल आणि आमदार चषकामध्ये देखील क्वालिफायर झालं. ती एक ट्रॉफी आज आपल्या गावात घेऊन जातील. म्हणजे कांदळीकर देखील आज दिवाळी साजरी करताना पाहायला मिळतील. कुणाल बोंबे आमचे मित्र यांचा देखील शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. आमचे कॉलेज फ्रेंड आहेत त्यांनी आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला मात्र वरतीच बॉल होता ऑन साइडला, विकेट केला बॉलला आणि त्याचनंतर बॉलला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. आमदार चषक 2025 या स्पर्धेचं आपण ठिकाण पाहतोय. बाबा स्पोर्ट्स खेळ आयोजित ही भव्य दिव्य मानाची सन्मानाची स्पर्धा. सन्माननीय भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या नावाने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. अगदी आपण या मैदानाच्या अवतीभोवती पाहिलं तर भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. शिवसेनेचे झेंडे फडकताना पाहायला मिळतात. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा विकेट राहुल भोईर ऑन फायर, फेकला दुसऱ्या क्रमांकाच्या बॉलला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हा 2 बॉल वरती 2 षटकार लगावले गेले. जबरदस्त बॅटिंग राहुल भोईरची पाहायला मिळते. तिसऱ्या बॉल वरती षटकार येईल का? गणेश जाधव ज्याने प्रभावी कामगिरी या स्पर्धेमध्ये केली होती त्या गोलंदाजावरती आता मात्र आक्रमकता चढवली गेली आहे. सलग 2 बॉल वरती 2 षटकार, 12 धावा धावफलकावरती. गणेश जाधवचा पुढचा बॉल, हा बॉल देखील फुल टॉस आहे आणि कपिल देव नेहमीच सांगतात त्यांच्या समालोचनामधून, हा बैल मुजब्बार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. दीपक दादा बोंबे साहेब यांच्या माध्यमातून राहुल भोईर करता 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. आणि दादा नेहमी पण इथे स्पर्धेमध्ये भाग घेतात, त्या वेळेला बक्षिसांचा वर्षाव हा त्यांच्या माध्यमातून होत असतो. प्रति षटकारामागे जगदीश पष्टे कांदळी यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गणेश जाधवला इथून मात्र कमबॅक करावा लागेल. इथून मात्र अचूकता राखावी लागेल. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पिच करावे लागतील. फटका फसला, पकडो कॅच, जीतो मॅच. आणि इथून मात्र गोलंदाजाने दाखवून दिलंय, एक तुम्हारी एक हमारी. फलंदाज राहुल बॅक टू द डगआउट. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. श्री गणेश दाभाड शांतीनगर दाभाड संघ हा देखील 3 ठिकाणी क्वालिफायर झालाय. म्हणजे दाभाड गावात 3 ट्रॉफ्या आज जाणार, म्हणजे दिवाळी दाभाडकरांची देखील होईल. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 16 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शांतीनगर दाभाड संघ पहिल्या दिवशी भोकरी या ठिकाणी क्वालिफायर झाला, दुसऱ्या दिवशी महाप या ठिकाणी, आणि या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये एकंदरीत 3 ठिकाणी क्वालिफायर झालेला संघ, त्या संघाचं नाव आहे श्री गणेश शांतीनगर दाभाड. धावसंख्येचा फलक आपण पाहतो 16 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओहो, आला खेचलाय, आला फेकलाय, आउट ऑफ दी पार्क. 6 धावा षटकार.
महाराजांनी या अगोदर कुंदेकरांच्या विरुद्ध सामना खेळला. एक बाजूने 7 विकेट्स गमावल्या होत्या. कांदिवली संघाला 12 मध्ये 38 ची गरज होती. एकाच षटकामध्ये एकाच ओव्हर मध्ये या खेळाडूने 30 धावा ठोकल्या आणि कुंदेस्पोर्ट कुंदे संघाला पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलला. तोच फलंदाज या मॅच मध्ये देखील आक्रमक झालाय. पुढचा बॉल स्टेप आउट झाले होते, पुढे सरकले होते. इथून मात्र डॉट बॉल आलाय. 22 धावा दफळकावरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी लाभल्या. सन्माननीय ज्ञानेश्वर पष्टे साहेब यांच्या माध्यमातून कांदिवली संघाला देखील शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद ज्ञानेश्वर पष्टे. धावसंख्या आपण पाहतो 22 धावा. एक विकेट आलाय राहुल भोईरचा. मैदानाच्या आतमध्ये 2 लिटल चॅम्पियन अगदी आपण पाहतोय निशांत पष्टे आणि त्याच्या साथीनं फलंदाज वीरू पष्टे. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. पहिल्या षटकामध्ये घणाघाती फलंदाजी आपण पाहिली कांदिवली संघाकडून. गोलंदाज सज्ज अनिल राऊंड द विकेटने पुढचा बॉल घेऊन जातील. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय निशांत पष्टेला. मानाची सन्मानाची स्पर्धा आमदार चषक 2025. फुलटॉस त्याला टोल केलाय. मिड विकेटच्या वरून 6 धावांचा आडी. खरबूजा के देख के टरबूजाने भी अपना रंग बदल दिया. येतोय षटकार. काहीच क्षणामध्ये शुभागमन होत आहे. सन्माननीय गणेश म्हसकर साहेब, सन्माननीय दीपक दादा बोंबे साहेब यांच्या माध्यमातून निशांत करिता देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल घेऊन अनिल सज्ज होत आहेत राऊंड द विकेटने. मिस टाइम स्ट्रोक आहे हवेमध्ये. बॉल शॉट फाईन लेग मध्ये टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. हा दुसरा धक्का आपण पाहतोय निशांतच्या रूपात. आमंत्रित करतोय व्यासपीठावरती ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव नयन पाटील दाभाड गावचे युवा कार्यकर्ते आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. सन्माननीय या ठिकाणी शुभागमन होते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुका उपाध्यक्ष सन्माननीय गणेशजी म्हसकर या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जोडली गेली. एकंदरीत 28 धावा 28 धावा धावफलकावरती आहेत. अमोल पाटील दाभाड यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथून मात्र बॅटची लिडिंग एक जिंकून चेंडू मात्र थर्ड बॅक क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 30 ते 32 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. तब्बल 32 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी. त्यावेळेचा बॉल मात्र पंचांकडे अपील केली जाते. मात्र इथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. सन्माननीय मनीष पाटील शिवसेना शाखा प्रमुख किरवली यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय नरेश पाटील वडवली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. सन्माननीय शिवसेना जिल्हाध्यक्ष देवानंद थळे साहेब यांचे मेहुणे आहेत. नरेश पाटील आपलं सहर्ष स्वागत. आपण मंचावरती या. लोअर फुलटॉस ऑन साइडला वळवला मिडान क्षेत्राकडे. पहिली धाव अगदी वेगात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. सन्माननीय किरण शेठ वारगडे, सन्माननीय सुनील भाऊ खारीक, सन्माननीय रामजी फरडे साहेब, हे सर्व मान्यवर आपण या व्यासपीठावरती पाहिलेत आणि त्या आता मात्र या स्पर्धेतून आपल्यातून रजा घेत आहेत.
अकुट टप्प्याचा बॉल हुक केला, बॉल फाईन लेग सीमारेषेकडे निघून गेलाय. पुन्हा एकदा दर्जेदार शानदार येतोय चौकार. सन्माननीय मनीषजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. तर षटक इथून मात्र संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 41 वरती, 41 धावा धावफलकावरती. पाहुण्यांची देखील गर्दी होते, त्यामुळे थोडस समालोचनामध्ये देखील आम्हाला थांबावं लागतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतो 41 धावा. आणि इथून मात्र शेवटचं षटक गोलंदाज ट्रॅक वरती आणला गोलंदाज शरद जाधव. 3 षटकांची मॅच आहे. धावा शरद जाधव येतात. कालच्या दिवसातील मॅच विनिंग खेळी ज्यांनी साकारली होती. आई गावदेवी वडवली ब संघाविरुद्ध खेळत असताना 2 बॉल 7 धावांची गरज असताना नरेश पाटील यांच्या संघाला तिथे पराभूत व्हावं लागलं. आणि तिथून मात्र आता या व्यासपीठावरती बसण्याची वेळ आली. आज मॅच मध्ये आम्हाला ते पाहायला मिळाले असते. असो क्रिकेट आहे, हरजीत असते, जय पराजय हा वाटायला येत असतो. 41 धावा धावफलकावरती आहेत. शरद जाधव षटकातला पहिला बॉल घेऊन जातील. यावेळेला मात्र चांगला बॉल आहे, स्विंग अँड मिस, रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज पारस देसलेचा डॉट बॉलने केली सुरुवात. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभव हा तुमच्या जीवनात खूप महत्वाचा आहे. मग क्षेत्र कोणतंही असू द्या, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा, अनुभव तुमच्या मागे असेल तर विजयापासून तुम्हाला कोणी रोखणार नाहीये. इथे पहा जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय मिड ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, मिसफील्ड झालंय त्या ठिकाणी आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. या 2 नवीन टीमची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती. पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला आई गावदेवी वडवली ब संघाची एक मानाची सन्मानाची स्पर्धा देखील पाहायला मिळेल. वडवली गावामध्ये त्या स्पर्धेचं आयोजन असेल. नरेश पाटील अँड टीम. सबमरीन डिलिव्हरी हा अनुभव आहे शरद जाधवचा, हा एक्सपिरियन्स आहे. इथे मात्र पारसला बांधून ठेवलंय. धावसंख्या आपण पाहतो रोखली गेली आहे. अगदी पाहतो 43 धावा. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर बॉल डॉट. आणि शरद जाधव म्हटलं तरी एक चिकाटी प्लेअर आहे, जिद्दी खेळाडू आहे आणि विशेष आपल्या जनतेचा रक्षक आहे. अर्थात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, स्विंग अँड मिस, प्रचंड गती दिली आहे. बॉलला लेग कटर केलाय आणि इथून मात्र निर्धाव बॉल देखील आलाय. धावसंख्या रोखली गेली आहे. 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा हा अनुभव आहे. म्हणून तर म्हटलं जातं ओल्ड इज गोल्ड. धावसंख्या आपण पाहतोय धावा फलकावरती 43 आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. येणाऱ्या 2 बॉल वरती पारस देसले आपल्या टीम साठी किती धावा जमा करेल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावे. टीमची धावसंख्या 44 अंकावरती. सुरुवात मात्र दमदार होती. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 41 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर धावसंख्या कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केलाय शरद जाधवने. टीम महापोलीस संघ फायनल मध्ये पोहोचलाय. इथे विजेता होणारा संघ फायनल मध्ये पोहोचेल, परंतु पारस देसलेने शरद जाधव सारख्या दिग्गज गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय आणि बॉलला फेकून दिलंय. ती पीड विकेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी आलाय षटकार. सन्माननीय विकास दादा जे वनरक्षक आहेत आणि सन्माननीय पुंडलिकजी लोभी ते देखील वनरक्षक आहेत. मी आपणास विनंती करेन की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. फॉरेस्ट खात्यामध्ये कार्यरत आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती प्रस्थापित व्हायचं आहे. पुन्हा एकदा बीट केलंय. यावेळेला बिग हिट केलं, परंतु अतिरिक्त उंची गाठली आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथून मात्र विकेट आली आहे.
3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा फलक पाहतोय 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि विजयाकडे होता 18 बॉल आणि 52 धावांची गरज. मुकेश पांडवे यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावरती यायचं आहे, ते संपर्क साधायचा आहे. संदीप पाटील आपण कुठे असेल तर संपर्क साधा. संदीप पाटील आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करून घेऊयात. हाफ इनिंग झालेली आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. विशेष ज्यांचं फार योगदान आपल्याला असतं नेहमीच असतं, सन्माननीय दीपकदादा बोंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. भारतीय जनता पार्टीचे अगदी खद्दे कार्यकर्ते आहेत. आगळी गटातील त्या ठिकाणी आपण पाहतोय की माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलदादा पाटील साहेब यांचे अगदी खंदे समर्थक आहेत. नेहमीच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व आपल्या या व्यासपीठावरती आहेत. दीपकदादा बोंबे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या आमदार चषकामध्ये करत आहोत. त्याचा स्वीकार दादांनी करायचा आहे. विलासदादा पाटील त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत. दीपकदादा बोंबे नेवरे गावचे आहेत आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक आणि राजकीय पटलावरचं एक मोठं नाव दीपकदादा बोंबे यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. करत आहोत. सन्माननीय गणेश म्हस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुका उपाध्यक्ष गणेश म्हस्कर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी संदीप पाटील यांना आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. मॅच चालू ठेवायच्या पंच. गणेश म्हस्कर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. शिवसेना जिल्हाध्यक्ष सन्माननीय देवानंदजी थळे साहेब यांचे मेहुणे आणि आमचे सर्व अगदी जवळचे मित्र आदरणीय नरेश पाटील साहेब यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. अनिश मेंगाळ यांच्या शुभासे हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नरेश पाटील आमच्या जवळचे मित्र आहेत आणि शांत संयमी व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. वडवली गावचे आहेत उद्योगपती मुकेश मांडवे आपण कुठे असेल दिनेश पाटील आपण देखील मंचावरती या. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय मनीषजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मुकेश मांडवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मनीष पाटील यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. इथून पाहिलं तर विकेट आली आहे भावेश पाटीलची. बॅक टू द रगआउट मिस्टर भावेश पाटील. सेमीफायनल आणि टार्गेट गाठायचं आहे. तब्बल 52 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना धावफलक आपण पाहतोय 1 या अंकावरती भावेश पाटीलची विकेट आली आहे. महत्वाची विकेट होती.
पुढील सन्मान आपण करत आहोत सन्माननीय श्रीयुत विकास दादा जे वनरक्षक आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्याकरिता विक्रम कांबडी आपल्या शुभास्य हा सन्मान करायचा आहे। फॉरेस्ट खात्यामध्ये कार्यरत आहेत, वनरक्षक आहेत। आणखीन एक विकेट गमावलाय, फलंदाज इथून मात्र बाद होईल अनिल। आणखीन एक विकेट श्री गणेश शांतीनगर दाभाड संघ कुठेतरी बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतोय। त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आदरणीय पुंडलिकजी लोभी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। मुकेश मांडवे यांना विनंती असेल आपल्या शुभास्य पुंडलिकजी लोभी साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। कैलास पाटील आपण मंचावरती यायचं आहे। तर जाऊयात मैदानाकडे, इथून मात्र पाहतोय धावसंख्या आपण 1 या अंकावरती। खूप चांगली गोलंदाजी मयूर पष्टेची राहिली, सलगच्या 2 बॉल वरती 2 महत्वाचे विकेट्स टिपलेत। और तो विकेटने पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता शरद जाधव यांचा। शरद जाधवकडे पाहिल्यानंतर खरंच कालच्या सामन्याची आठवण येते। 2 बॉल 7 ची आवश्यकता असताना आई गावदेवी वडवली संघाला पराभवाच्या सामोरे जावं लागलं। धावसंख्या आपण पाहतोय 1 धाव धावफलकावरती आहे। चेंडू क्रमांक 3चा 4चा खेळ इथे मात्र संपन्न झालाय। टपाचा बॉल हुक केला ऑन साइडला, डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी। हे शरद जाधव का जलवा। जबरदस्त फटका पाहायला मिळाला, अकूट टप्प्याचा बॉल होता। पुढचा बॉल मयूरचा, पुन्हा एकदा या ठिकाणी ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉल कॉर्नर क्षेत्राकडे। एक धाव तर आली आहे, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या आपण पाहतोय 1 च्या साहाय्याने 8 धावा या धावफलकावरती आहेत। विजयाकरिता आता आवश्यकता आहे 12 बॉल आणि 44 धावा। तर इथून आमच्या मान्यवर आमच्यातून रजा या ठिकाणी घेत आहेत। सन्माननीय दीपकजी बोंबे साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। या स्पर्धेमध्ये आपण सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आम्ही आपले सततचे आभारी आहोत। बारा बॉल आणि विजयाकरिता इथून आवश्यकता आहे 44 धावांची। षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रीतम लांडलाय, बॅटर पासून दूर अंतरावरती बॉल ठेवला, बॅटची लिडिंग एज आणि सेलिब्रेशन झालं आणि होणारच कारण विकेट कोणाची आली आहे शरद जाधवची।
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्येचा फलक पाहिला तर रोखली गेली आहे. धावसंख्या 8 या अंकावरती. फलंदाज शरद जाधव पहिल्याच बॉल वरती ते बाद झालेत. ऋषी गरतने कालच्या दिवसामध्ये देखील या टीम खरिवली संघाच्या विरोधात खेळत असताना खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला विजयश्री करून दिलं होतं. तोच अवतार आता मात्र त्याला घ्यावा लागेल. त्या पद्धतीची फलंदाजी त्याला करावी लागेल. 11 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. प्रीतम पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र बॉलवरची नजर हटवली. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतोय अगदी रोखली गेली. पुढचा बॉल प्रीतमचा ओव्हर द विकेटने. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता. अतिरिक्त उंची आणि लांबी गाठले. हे ऋषी गरत त्यांनी देखील ठोकलाय षटकार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. स्विंग अँड मिस. बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतो. धावसंख्या रोखली गेली आहे. 14 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे प्रीतमचा. प्रीतमने या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी संपन्न केली आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. अखूट टप्प्याचा बॉल हुक केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि तिथून मात्र फलंदाज ऋषी गरतला बाद व्हावं लागेल. आणखीन एक धक्का टीम श्री गणेश शांतीनगर दाभाड संघाला. होणार आहे. नक्कीच स्वर्गीय काशीनाथ लक्ष्मण कोळी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धेचं आपण आयोजन केलंय. आमदार चषक 2025. युवा उद्योजक आहे केळी गावातील श्रीयुत राजेश काशीनाथ कोळी यांचं शुभागमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि यास त्यांचं नक्कीच या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालं. आदरणीय राजेश काशीनाथ कोळी साहेब युवा उद्योजक केळी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय काशीनाथ लक्ष्मण कोळी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलंय. फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं करूयात हार्दिक स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. राजेश काशीनाथ कोळी साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आमदार चषक आपण भरवलाय. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. षटकार लगावलाय. षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. तब्बल 20 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. पारस गोलंदाजी करतायत. मॅच मध्ये पाहिलं तर पारसचा खेळ देखील खूप चांगला राहिलाय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. मोठा फटका खेचलाय गणेश जाधवनं. सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना कैलासवासी विठ्ठल कश्यप पष्टे क्रिकेट संघ कांदळी समोरच्या दिशेला बॉल खेळून काढला लॉंग ऑन कडे. एक धाव मात्र मिळते. एक धावाने टीमची धावसंख्या 22 अंकावरती. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. महिदे गावातील कोणी ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे
आणि त्याचनंतर सन्माननीय नवनाथजी मोहरे साहेब महिंदे यांना देखील विनंती आहे आपण मंचावरती या. त्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं आपल्याला पारितोषिक लाभलं. वाईटचा इशारा 23 धावा धावफलकावरती. अगदी पहिलं पंच पाहिलं तर निश्चितपणाने असं वाटतंय की कॅरेबियन पंच पाहायला मिळतात. वेस्ट इंडिज वरून मागवलेत की काय संदीप पाटील आणि कारण योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतात. समोरच्या दिशेला यावेळेला मात्र विसप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. फक्त सिंगल घेतली जाते. पुढचा बॉल यावेळेला मात्र दिस टाइम स्ट्रोक. इथून मात्र डॉक्टर बॉल देखील आला. आदरणीय नवनाथजी मोरे साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन प्रस्थापित व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत झालं. महिंदेकरांचं लाख मोलाचं योगदान या स्पर्धेला आहे. सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी कारण हे जे मैदान आहे त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि त्यानंतर आपल्याला पारितोषिक देखील त्यांनी उपलब्ध करून दिलं. त्यामुळे महिंदेकरांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात. सुदाम पष्टे चेंडू खाली आणखीन एक विकेट आणि इथून टीम केपीसी संघ फायनल मध्ये दाखल होत असताना अंतिम ग्रँड फिनाले मध्ये पोहोचलाय टीम कांदळी संघ. अभिनंदन. चला टॉस साठी यायचं आहे.